नमस्कार मंडळी, मी आहे तुषार आणि थेट कोकणातून तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आहे आपला गुढीपाडवा। आपला हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। नवीन कामाची सुरुवात याच दिवशीपासून सुरुवात केली जाते। म्हणजे काही नवीन वस्तू घ्यायची असेल, गाडी घ्यायची असेल, काही चांगलं काम करायचं असेल तर आजपासून सुरुवात केली जाते। तर आता आम्ही जातो चिवा आणायला, कारण गुढी उभी करायची म्हटलं तर एक चिवा लागतो। सोबत आहे आपला शिवम, कारण आता आमच्या नंतर सगळं काम त्यालाच करायचं आहे, त्याच्यामुळे सगळं बघून ठेवतोय कसं काय करायचं आहे। आता खाली जातोय, आमचे चक्केवाले बाबा आहेत त्यांच्याकडे चिवा आणायला, त्याच्यानंतर घरी जाऊन गुढी उभी करणार। खाली बारगुड्यांच्या इथे मग चिवा मस्तपैकी बघितलेला बेटामध्ये तात्यानी तर आणि कुणांनी चिवा साफ केला होता। आणि मी चिवा काढत होतो ना, एक तोडला होता बघून, परंतु येतच नव्हता, एकदम अडकला होता। कसा बसा ओढून तिघांनी बाहेर काढला, नंतर थोडासा साफ वगैरे करून घेतला। तात्या आपल्या बैलांसाठी जो चारा असतो ना, म्हणजे चिव्याच्या वरचा पानं जे असतात ते बैलांसाठी काढत होते, कारण तो चारा चांगल्या प्रकारे बैल वगैरे खातात, गाई असेल चांगल्या प्रकारे खातात। चिवा पूर्णपणे साफ करून घेतला, कारण गुढीपाडव्यासाठी चिवा न्यायचा म्हटलं तर चांगला चिवा लागतो। आणि थोड्या वेळानं तात्या पण आले थोडंसं मदतीला, कारण चिवा पण भरपूर लांब होता, साफ करायला पण वेळ लागत होता आणि थोडासा वाकडा मिळाला होता चिवा, पण काय हरकत नाही। गुढीपाडव्यासाठी चिवा तरी मिळाला, कारण सध्या चिवे पण कुठे मिळत नाही, खूप शोधावे लागतात। शहरात असेल तर विकत घ्यावे लागतात, परंतु आता आम्हाला इथे भेटलाय चिवा, म्हटलं चला त्यात समाधान मानूया। तर फायनली आपल्या गुढीसाठी चिवा तोडलेला आहे, हा बघा सोबत घेऊन जातो खांद्यावरती। मागून येत आहेत तात्याने पण एक चिवा तोडलाय, कुणालनी पाठीमागे एक चिवा तोडलाय। आता घेऊन चाललोय घरी। आता समोर आहे शिवम, शिवमने सुद्धा खांद्यावर घेतला। शिवम इकडे बघ, चल आता थोड्याच वेळात सगळा आपल्या या चिव्याला सजवून वगैरे आहे ना, मस्तपैकी गुढी घरासमोर उभी करणार। तिला मस्तपैकी शेंड्यावरती एक तांब्या, एक कापड, हार वगैरे फुलांचा घालून मस्तपैकी घरासमोर उभी करणार आणि पूजा करून झाल्यावर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यावरती जाणार। शूटिंग करताय का? शूटिंग चालू आहे, हा ते पण आहे। चांगला मी नाही आहे। फायनली आपली गुढी उभी राहिलेली आहे, ही बघा। आणि सगळ्यांच्या घरावरती गुढ्या उभ्या राहिल्या आमच्याकडे। ती तिकडे खाली आहे इकडे साईडला आहे, पाठीमागे सुद्धा आहे त्या साईडला। आणि अशा प्रकारे सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। तर मंडळी, लहान मुलांची पालखी बाहेर आलंय, हे बघा, हे उत्साह। आणि आमची विधी पण जाते, हे विधी लावू नको, जा दे नको, जा जा विधीला घेऊन जा। आणि मग संध्याकाळी आमच्या गावात खेळ होते, खेळे उतरण्याचा कार्यक्रम होता। मग संध्याकाळी तिकडे गेलो, कार्यक्रम एकदम रंगातच आला होता। सगळी जुनी गाणी जशी लागत होती त्याप्रमाणे एकदम कार्यक्रम रंगात येत होता, खूप मजा येत होती। तर मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत निवांत राहा, मजेत राहा, आनंदित राहा। बाय बाय आणि टाटा।